हाय फ्रेंड्स, तर आज अचानक माझ्याकडे पाहुणे मंडळी आलेली होती. तर त्यांच्यासाठी मस्त अशी रश्श्याची आणि झणझणीत भाजी करायची होती. तर त्यासाठी मी ही सोयाबीनची झणझणीत आणि रस्सा भाजी तयार केलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आहे. ते मी वाळलेली सोयाबीन घेतलेली आहे 1 वाटी. ती फुलल्यानंतर दुप्पट होतात. तर ही मी कोमट पाण्यामध्ये अगदी 5 ते 10 मिनिटं भिजू घातलेली होती. आता हे भिजल्यानंतर हिला छान असे पिळून घेतलेले आहेत. तर सोयाबीनची वडी बघा किती छान अशी फुललेली आहे. तर असं पूर्णपणे हे मी पिळून ड्राय करून घेतलेले आहे. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता एका पॅनमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे. यामध्ये 1 चमचा जिरं टाकणार आहे. त्यानंतर 2-3 पाकळ्या हा मी ठेचून घेतलेला आहे. तो टाकून आपण परतून घेणार आहोत. त्यानंतर 1 कांदा 1 टोमॅटो असं बारीक चिरून घेतलेला आहे. हे दोन्ही टाकून छान परतून घ्यायचं आहे. अगदी झटपट अशी ही रेसिपी तयार होते. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झाले की यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकणार आहे. छान आपण मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर मी एव्हरेस्टचा चिकन मसाला यामध्ये 1 चमचा टाकणार आहे. यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. त्यानंतर आपण सोयाबीन टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत. अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते. आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत. आणि छान मिक्स करून घेणार आहोत. तर मस्त अशी झटपट आणि लवकर तयार होणारी आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर आपण आता झाकण ठेवून याला 1-2 उकळी आणून घेणार आहोत. तर बघा, अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी आपण 10 मिनिटात ही भाजी तयार केलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवून आपण 1-2 उकळी आणून घेणार आहोत. आता भाजी छान उकळली की आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर मस्त अशी आपली ही रस्सा भाजी तयार झालेली आहे. अगदी अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी ही भाजी योग्य आहे. तर वरून कोथिंबीर टाकून ही आपण सर्व करायची. तर ही भाजी तुम्ही नक्की तयार करून बघा आणि कशी वाटते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.